नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. दिल्ली येथील किसान आंदोलनाला आज 5वा दिवस आहे. मात्र केंद्र सरकार आणि किसान जे शेतकरी जे आहेत, जे मोर्चेकरी आहेत, त्यांच्यामध्ये अजूनपर्यंत कुठलाही तोडगा निघाला नाही. हा जो शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, शेतकऱ्यांनी अगोदरच आंदोलनाचा इशारा दिला होता. कारण त्याचं प्रमुख कारण असं आहे की MSP म्हणजे हमी भावाचा ठोस असा कायदा करावा, ही प्रमुख मागणी होती. स्वामीनाथन आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत त्या लागू कराव्या, तसंच शेतकऱ्यांना वीज बिल माफ, तसंच जे कर्ज घेतले ते कर्ज माफी द्यावी, अशी प्रमुख मागणी होती. तसंच 3 वर्षापूर्वी जे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं, त्या आंदोलकांवर शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते, ते गुन्हे मागे घ्यावे, ही प्रमुख मागणी जी आहेत या शेतकऱ्यांनी केलेली आहे. आणि तसंच खास करून पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भाग हे शेतकरी सर्वाधिक आक्रमक झालेले. कारण ह्या शिंबू बॉर्डर असेल, सिंगू असेल, ह्या संपूर्ण बॉर्डर जे आहेत, दिल्लीला लागून असलेल्या बॉर्डर पोलिसांनी सील केलेले आहेत. आणि शेतकऱ्यांनी ह्या आंदोलनासाठी अधिक त्यांनी जोमाने जे सुरू केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांनी सुरुवातीला सरकारला इशारा दिला होता की आम्ही आंदोलन करू, त्याच्या अगोदरच तोडगा काढला पाहिजे. मात्र जे सरकारने या संदर्भातलं बोलणी सुरू होती, मात्र त्यात कुठलाही तोडगा निघत नाही. कालसुद्धा केंद्रीय कृषी मंत्री, तसंच पियुष गोयल असतील, अर्जुन मुंडा असतील, वाणिज्य मंत्री, या नेत्यांनी, ह्या मंत्र्यांनी भेटी घेतल्या होत्या. तसंच काही नेत्यांनी राजनाथ सिंग जे संरक्षण मंत्री यांच्या घरीसुद्धा बैठक झाली होती. या संदर्भात तोडगा काढावा यासाठी सरकार आणि शेतकऱ्यांचे काही संघटना ज्या आहेत ह्या बातचीत जे हे सुरू आहे. मात्र यावर कुठलाही तोडगा निघत नाही. सरकारचं असं म्हणणं आहे की चंदीगड येथे जी बैठक झाली होती सरकार आणि आंदोलकांमध्ये, यामध्ये असं सरकारकडनं असं म्हटलं गेलं की या संदर्भात अगोदर समिती गठीत करू, समिती गठीत केल्यानंतर पुढची दिशा ठरवली जाईल, असं सरकारकडनं म्हटलं होतं. मात्र दुसरं असं आहे की या संदर्भातलं शेतकऱ्यांचं असं म्हणणं की गेल्या वेळेस 3 वर्षापूर्वीच ही समिती गठीत केली, त्याचं काय झालं, असा एक सवाल जे सरकारला या शेतकरी आंदोलन केलं. दुसरं जर बघितलं की शेतकऱ्यांना या आंदोलकांनी दिल्लीमध्ये येऊ नये यासाठी सरकारने अश्रुधुराच्या नळकांड्या सोडलेल्या आहेत. तसंच ड्रोनद्वारे त्यांना अश्रुधूर जे सोडले, त्यामुळे अनेक शेतकरी आंदोलके यांच्या डोळ्यांना विकार तसं त्रास होताना दिसतोय. रात्री तसंच दुपारी, सकाळी जसं जसं आंदोलन जात असं पुढं सरकारने, जसं सुरक्षा यंत्रणांनी या संदर्भातलं शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या आत्तापर्यंत हजारो नळकांड्या फोडलेल्या आहेत. मात्र शेतकरी मागे हटायला तयार नाही. शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला शेतकऱ्यांवर बातचीत करायची, मात्र कुठल्याही प्रकारे दिल्लीपर्यंत पोहोचायचं आहे आणि सरकार ही जी आहे, सरकार कुठल्या प्रकारे ऐकत नाही, असं म्हणणं आहे. दुसरं अजून एक महत्त्वाची बातमी येते की शेतकरी महापंचायत जे आहेत, राकेश टिके जे आहेत किसान मोर्चाचे नेते आहेत, त्यांचीसुद्धा आज त्यांच्या निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यालयात ही आज महत्त्वाची बैठक आहे. किसान मोर्चा नेमकी पुढची ह्या शेतकरी आंदोलनासंदर्भात काय भूमिका घेतं, ही एक खूप महत्त्वाची ठरणार आहे. कारण राकेश टिकेत आपल्याला माहिती आहे गेल्या वेळेस 3 वर्षापूर्वी जे आंदोलन झालं होतं केंद्र सरकारच्या 3 कायद्यांच्या विरोधात, यावेळी राकेश टिके जे आहेत हे फ्रंटला होते आणि अनेक किसान ज्या संघटना, ज्या शेतकरी संघटना ह्या सामील झाल्या होत्या. आणि या संघटना ज्या आहेत, आज ज्या विविध संघटना राकेश टिके यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या निवासस्थानी तिथं बैठक आहे आणि महापंचायत होणार आहे. या महापंचायतमध्ये शेतकऱ्यांची पुढची दिशा जी ठरणार आहे. कारण जर बघितलं की ह्या पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश काही भागातल्या शेतकरी जे आहेत, काही शेतकरी संघटना ज्या ह्या आक्रमक झाल्यात, या आंदोलनाला आता किसान मोर्चासुद्धा सामील होणार का, हे याच्यामध्ये ठरणार आहे. आणि किसान मोर्चाचे काही सदस्यांचं असं म्हणणं आहे की जे सभासद सदस्य, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या मोर्चाला आपण पाठिंबा द्यावा आणि केंद्र सरकारच्या ज्या त्यांच्याकडनं जी हमी भावाची जी मागणी आहे, जी सरसकट हमी भाव द्यावा, ही जी मागणी आहे ही आपण पदरात पाडावी, हे आग्रह आहे. येणाऱ्या निवडणुकीचं वर्ष जरी असलं तरीसुद्धा हीच वेळ शेतकऱ्यांना आपला न्याय हक्क मागण्यासाठी. सरकारला एक चिंता सतत होती की मागच्या वेळेस जो अनुभव आहे दिल्लीमध्ये, जे शेतकरी ट्रॅक्टर रॅलीवर घुसले होते, त्यामुळे अनेक गैरप्रकार झाले होते, तो टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणासुद्धा चोख बंदोबस्त केला आहे. मात्र सरकारने या संदर्भातलं शेतकऱ्यांवर असे अमानुष जे आहेत अश्रुधूर सोडू नये, कारण याच्यामुळे हे वातावरण चिघळू शकतं. सरकारने सकारात्मक भूमिका आणि शेतकऱ्यांची भूमिका आपापसातने मिळून यातला कुठला तरी तोडगा काढणं महत्त्वाचं आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेक अपडेट आम्ही तुम्हाला मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसानमध्ये देत राहू. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.